माहिती, घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन धनश्री केरीपळे. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. प्रभातीचे रंग या कार्यक्रमात धनश्री केरीपळेचा नमस्कार. गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची भंगती अवदसा, येईल देशा. किती मोजक्या शब्दात गाव जपण्याची गरज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडली. भारत हा खेड्यात राहतो. स्वावलंबी खेडी अनेक संभाव्य प्रश्न टाळू शकतात. विकासाची ही दिशा जशी महात्मा गांधी यांनी ओळखली होती, ती पुढं घेऊन जाणाऱ्यांपैकी एक म्हणजे तुकडोजी महाराज. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 1968 पर्यंत हा देवमाणूस या भूमीवर अस्तित्वात होता. श्रोतेहो, कालच त्यांची जयंती झाली. महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा मोठा वारसा लाभलाय. परंतु या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं स्थान अत्यंत वेगळं आणि आधुनिक आहे. त्यांनी हातात खंजिरी घेऊन केवळ भक्तीचा मार्ग शिकवला नाही, तर अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीभेदाच्या अंधारात जाणाऱ्या समाजाला विज्ञानाची आणि स्वच्छतेची नवी दृष्टी दिली. 27 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली इथं माणिक बंडोजी ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण अध्यात्म आणि व्यायामाच्या ओढीत गेलं. गुरु आडकोजी महाराजांच्या सानिध्यात त्यांचं रूपांतर तुकड्यात झालं, ज्यांनी पुढं तुकडोजी बनून अख्ख्या राष्ट्राला जागृत केलं. तुकडोजी महाराजांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा गाव होता. त्यांच्या मते जोपर्यंत गाव सुधारत नाही, तोपर्यंत देश समृद्ध होऊ शकत नाही. हाच विचार त्यांनी त्यांच्या अजरामर ग्रामगीता या ग्रंथातून मांडला. या ग्रंथात त्यांनी ग्रामविकासाचा जणू जाहीरनामाच लिहून ठेवला. गावच्या स्वच्छतेबद्दल ते म्हणतात, स्वच्छता तेथे प्रभूचा वास, साचोनी राहता नसावा कुजस, सांडपाणी वाहोनी जाओ सळसळ, या नाव ग्रामस्वच्छता. महाराजांनी केवळ शब्दातून उपदेश केला नाही, तर स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते साफ केले. त्यांनी ग्रामगीता ही केवळ पोथी म्हणून वाचण्यासाठी नाही, तर ती आचरणात आणण्यासाठी लिहिली. गावातील जातीभेद संपून सर्वांनी एकत्र यावं, यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचा आग्रही धरला. मंदिर, मशिदी किंवा चर्च ही केवळ ईश्वराची घरं नसून ती समाज जोडण्याचं माध्यम असावं, असे ते मानत. त्यांच्या राष्ट्रभक्तीची धार स्वातंत्र्य लढ्यात प्रकर्षानं दिसून आली. 1942च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी आपल्या भजनातून जनसामान्यांना पेटवून उठवलं. इंग्रज सरकारने त्यांच्यावर बंदी घातली, त्यांना तुरुंगात डांबलं. पण महाराजांची वाणी थांबली नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन गौरवलं. त्यांच्या लेखनातून आणि भाषणातून नेहमीच स्वावलंबनाचा संदेश मिळायचा. तरुणांना व्यायामाचे आणि निर्व्यसनी जीवनाचं महत्त्व पटवून देताना त्यांनी लिहिलंय, मना वाचुनी न होई काही, मनची करावे बळकट पाही, इंद्रियांवर ताबा राही, या नाव संयम सुखाचा. तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थानं विश्वमानव होते. 1955 मध्ये जपानमध्ये झालेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी मानवता हाच श्रेष्ठ धर्म असल्याचं ठामपणे मांडलं. त्यांच्या खंजिरीच्या तालावर आणि हिंदी मराठी मिश्रित सहज सोप्या वाणीनं जगाला मंत्रमुग्ध केलं. त्यांनी स्थापन केलेले श्री गुरुदेव सेवा मंडळ आजही गुरुकुंज मोझरी इथून त्यांचं कार्य पुढे चालवत आहे. महाराजांचे स्त्री शिक्षणाबाबतचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. कुटुंबाचा कणा स्त्री आहे आणि जर ती सुशिक्षित असेल तरच समाज सुसंस्कृत होईल, असे ते मानत.
व्यसनमुक्ती, गोवंश रक्षण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर त्यांनी दिलेले संदेश आजही तितकेच लागू पडतात. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचं निर्वाण झालं. पण त्यांनी दिलेला ग्रामगीतेचा संदेश घरोघरी आजही घुमत आहे. गाव हा विश्वाचा नकाशा असं मानणाऱ्या या संतांनी मांडलेला ग्रामविकासाचा विचार हाच आजही भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा मूळ मंत्र आहे. श्रोतेहो, आपल्याला सर्व काही समजलं आहे असा दावा विज्ञान कधीच करत नाही. इथं निरीक्षणातून अनुभवाच्या कसोटीवर उतरते तेच सत्य असते. आजचे आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधारही विज्ञान आहे. या वैद्यकशास्त्रात सतत नवनवं संशोधन सुरू असतं. अशाच एक आधुनिक संशोधनाबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. आजचे वैद्यकीय क्षेत्र खऱ्या अर्थानं क्रांती घडवून आणत आहे. ते म्हणजे कर्करोगोपचारांमधील नवी आशा म्हणजेच इम्युनोथेरपी आणि बदलत्या उपचार पद्धती. आणि श्रोतेहो, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ही उपचार प्रणाली निश्चित करण्यात सांगलीचे भूमिपुत्र डॉक्टर मकरंद खोचीकर यांचा सहभाग आहे. मूत्राशय कर्करोगातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. श्रोतेहो, गेल्या अनेक दशकांपासून कर्करोग किंवा कॅन्सर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन हेच पर्याय येत होते. पण आता वैद्यकशास्त्रानं एक पाऊल पुढे टाकले. मूत्राशयाच्या कर्करोगासह एकूणच कर्करोगोपचारांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अत्यंत क्रांतिकारी बदल घडत आहेत. या बदलांविषयी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संशोधनाविषयी नेमकी माहिती आपण डॉक्टर खोचीकर यांच्याकडून जाणून घेणार आहोतच. पण तत्पूर्वी डॉक्टर खोचीकर सांगतात की कर्करोगाच्या पेशी ह्या अत्यंत चतुर असतात. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला चकवा देऊन स्वतःचं संरक्षण करतात. आजवर आपण बाहेरून औषधं देऊन या पेशी मारण्याचा प्रयत्न करत होतो, ज्याला आपण केमोथेरपी म्हणतो. पण आता इम्युनोथेरपी ही नवीन पद्धत समोर आली आहे. तर श्रोतेहो, इम्युनोथेरपी म्हणजे काय आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले संशोधन याविषयी डॉक्टर मकरंद खोचीकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेत आहेत श्रीनिवास जरंडीकर. श्रोतेहो, मूत्राशयाच्या कर्करोगासह एकूणच कर्करोग उपचारांच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर अत्यंत क्रांतिकारी बदल घडत आहेत आणि आतापर्यंत प्रचलित असलेल्या शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी या पद्धतींना इम्युनोथेरपीच्या माध्यमातून एक प्रभावी पूरक पर्याय उपलब्ध झालेला आहे. या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मूत्राशय कर्करोग तज्ञ डॉक्टर मकरंद खोचीकर सर यांच्याशी. सर हे इंटरनॅशनल ब्लॅडर कॅन्सर ग्रुपचे मुख्य सदस्य आहेत. नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कचे समीक्षक आहेत. वर्ल्ड ब्लॅडर कॅन्सर पेशंट कोअलिशनच्या मंडळाचे सदस्य आहेत. तसंच एशिया ऑस्ट्रेलिया पॅसिफिक कॅन्सर ग्रुप फॉर प्रोस्टेट कॅन्सरचे सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. आणि इम्युनोथेरपी ह्या उपचार पद्धतीच्या मार्गदर्शक प्रणाली निश्चितीमध्ये डॉक्टर खोचीकर यांचा विशेष सहभाग आहे आणि महत्वपूर्ण योगदान आहे. आपण सरांशी बोलूया. सर, इम्युनोथेरपी ही नेमकी काय संकल्पना आहे? नमस्कार. इम्युनोथेरपी ही एक कॅन्सरच्या आजारामध्ये एक नवीन अशी प्रणाली आहे. खरं तर नवीन अशी नाही आहे ती, कारण वेगवेगळ्या पद्धतीने आपण इम्युनोथेरपी म्हणजे प्रतिकार शक्ती जी आपल्या शरीरामध्ये असते त्याला स्टिम्युलेट करून कॅन्सरशी जो आपण लढा देतो त्याला आपण इम्युनोथेरपी म्हणतो. तर मूत्राशयाचा कर्करोग जो असतो त्या मूत्राशयाच्या कर्करोगाचे दोन प्रकार असतात. एक मूत्राशयाशी एक मर्यादित असतो, त्याला नॉन मसल इन्व्हेजिव्ह म्हणतो, आणि काही मूत्राशयाचे कर्करोग असे असतात ते मूत्राशयाच्या स्नायूमध्ये पसरतात. गेले जवळजवळ 40 ते 50 वर्ष आम्ही BCG नावाची एक इम्युनोथेरपी मूत्राशयाच्या पहिल्या एक प्रकारचा जो मूत्राशयाचा कॅन्सर आहे जो मूत्राशयाशी मर्यादित असतो त्यासाठी आम्ही वापरत आलेलो आहोत आणि ती खूप परिणामकारक आहे. BCG जी आपण TBचे आजार होऊ नये म्हणजे वापरतो त्याच BCGचा मूत्राशयामध्ये आपण वापर करतो. बरीचशी मूत्राशय त्या मूत्राशयामध्ये BCG औषध सोडल्यानंतर बरेचसे मूत्राशयाचे कर्करोग त्यांनी बरे होतात. आता प्रश्न एवढा होता, जो दुसरा प्रकार आहे जो मूत्राशयाचा कर्करोग मूत्राशयाच्या आवरणामध्ये पसरलेला असतो त्याच्यापर्यंत ही BCGची ट्रीटमेंट तिथे पोहोचत नाही आणि त्याला हवी होती इम्युनोथेरपी ही शरीरामध्ये इंजेक्शनच्या स्वरूपात देण्याची. आणि त्याच्यावर गेले 10 ते 15 वर्ष अखंड संशोधन चाललं होतं.
आणि आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत, टी सेल्स म्हणतो, एसी सेल्स म्हणतो, हेल्पर सेल्स म्हणतो, ह्याचा वापर करून त्यांना उद्युक्त करून आपण नवीन काही मॉलिक्युल्स बनवले, त्याला आपण इम्युन चेक पॉइंट इनिबिटर्स म्हणतो. आणि ते आम्ही वापरायला शरीरामध्ये इंजेक्शनच्या स्वरूपात वापरायला सुरुवात केली. आणि आता गेल्या 10 वर्षानंतर आपण आता खात्रीला सांगू शकतो की जो दुसरा प्रकार आहे, जो शरीरामध्ये पसरू शकतो, मूत्राशयाच्या स्नायूमध्ये पसरू शकतो, तो इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये इंजेक्शन दिलं जातं. तो मूत्राशयाच्या कर्करोगापर्यंत इम्युनोथेरपी पोहोचते आणि ती कॅन्सर वितळायला मदत करते. त्याचा फायदा काय होतो की दुसरा जो प्रकार होता मूत्राशयाचा कॅन्सर, जो शरीरामध्ये पसरण्यासारखा होता, अशा पेशंटना मूत्राशय काढून टाकायची गरज लागत होती. पण आता या इम्युनोथेरपीने हा मूत्राशयाचा कर्करोग या इम्युनोथेरपीने जर भरपूर आटोक्यात आला तर किमान 50% रुग्णांना मूत्राशय आपण वाचवू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजूनही आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय असं मी सर्वांगीण पद्धतीने म्हणणार नाही. आणि म्हणूनच या वर्षीची 2026 जी काही मार्गदर्शक प्रणाली तयार केली गेली, ज्याच्यामध्ये माझा सहभाग होता, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं सर्व सहकाऱ्यांच्या दृष्टीने की मूत्राशयाचा कर्करोग जो आहे स्नायूमध्ये पसरणारा, तो पसरायच्यासाठी जे मूत्राशय बदलाची शस्त्रक्रिया होते त्याच्या अगोदर ही इम्युनोथेरपीचा वापर करावा. आणि ज्यांना जर चांगला रिस्पॉन्स आला असेल तर काही रुग्णांच्या मध्ये आपण मूत्राशय वाचवायचा प्रयत्न करूया. मे बी नजीकच्या काळामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये इम्युनोथेरपीमध्ये आणखी काही ऍडव्हान्सेस किंवा आणखी प्रगती होऊन जाईल आणि एक स्टेज अशी येईल, आपण असं मानूया की जवळजवळ मूत्राशय काढून टाकायची गरज नाही लागणार आणि पेशंट कॅन्सर मुक्त होऊ शकतो. ही नवीन संकल्पना आहे. सर, ह्या जो सक्सेस रेट आहे, या सक्सेस रेट विषयी किंवा एकूणच पेशंटच्या जगण्याच्या दर्जाविषयी काय सांगाल? आता सक्सेस रेट जर म्हणाला तर इम्युनोथेरपी ही आता गेल्या काही वर्षामध्ये प्रचलित झालेली आहे. कॅन्सरच्या किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी मध्ये जे काही संभाव्य धोके असतात तशी या ट्रीटमेंटमध्ये पण धोके असतात. अशी काही ती जादूची कांडी नाहीये. परंतु ज्या लिमिटेशन्स होत्या, आपल्याला ज्या मर्यादा होता की शस्त्रक्रिया केल्यानंतर नवीन मूत्राशय जरी बनवलं तर काही वेळा शरीरावर एक मोठी बॅग द्यावी लागायची. काही वेळा आतून जरी मूत्राशय तयार केलं तरी लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ थोडीशी कॉम्प्रोमाइज व्हायची. किमोथेरपीचे साईड इफेक्ट व्हायचे, रेडिएशनचे साईड इफेक्ट व्हायचे. अल्टिमेटली या सगळ्या ट्रीटमेंटनी पेशंट खूप चांगले बरे होतात, नाही असं नाही आहे. पण या नवीन पद्धतीने जर आपण मूत्राशय पूर्ण वाचवूच शकलो, तो अवयव वाचवू शकलो, तर ते एक मोठा क्रांतिकारी बदल होईल. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही थेरपी नवीन आहे, त्याचा कितपत फायदा होतोय नजीकच्या काळामध्ये कळेल. पण आत्ताचे जे इनिशियल रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये खूप आशादायक असं चित्र निर्माण झालेलं आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर मकरंद खोचीकर यांच्याकडून श्रीनिवास जरंडीकर यांनी जाणून घेतलेली माहिती ऐकलीत. तर श्रोते हो, खरोखरच इम्युनोथेरपी उपचार पद्धतीचं यश थक्क करणारं आहे. डॉक्टर खोचीकर यांच्या मते सध्या कॉम्बिनेशन थेरपीवर अधिक भर दिला जातोय. इम्युनोथेरपीला केमोथेरपी किंवा रेडिएशनची ही जोड दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार या एकत्रित उपचार पद्धतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60 ते 80% वाढले. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केमोथेरपीच्या तुलनेत निरोगी पेशींना होणारी इजा यात अत्यंत कमी असते. ज्या रुग्णांना केमोथेरपीचा त्रास सहन होत नाही त्यांच्यासाठी हा उपचार एक मोठा दिलासा ठरत आहे. विशेषतः मूत्राशयाच्या कर्करोगाबाबतीत जिथं पूर्वी शस्त्रक्रिया करून मूत्राशय काढून टाकावं लागायचं, तिथं आता ही थेरपी वापरून मूत्राशय वाचवणं शक्य होणार आहे. जागतिक स्तरावर या उपचारांबाबत आता नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. डॉक्टर खोचीकर यांनी स्पष्ट केले की आता उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाच्या विशिष्ट चाचण्या करून एक स्कोअर निश्चित केला जातो. या स्कोअरमुळे उपचारांची नेमकी दिशा ठरवणं डॉक्टरांना सोपं झालं आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडातील रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार प्रणाली देखील याच वर्षी उपलब्ध होणार आहे. डॉक्टर खोचीकर यांच्या मते गेल्या 4 दशकांपासून आपण मर्यादित पर्यायांसह लढत होतो, पण आता इम्युनोथेरपीमुळे आपण रुग्णाला केवळ दीर्घायुष्यच नाही तर जगण्याचा उत्तम दर्जा देऊ शकतो. मूत्राशय न काढता रुग्ण कायमस्वरूपी रोगमुक्त होण्याच्या दिशेनं वैद्यकशास्त्रानं हे मोठं पाऊल टाकलेलं आहे. येत्या 5 वर्षात या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. सध्या हे उपचार
काहीसे महाग असले तरी संशोधनाच्या गतीमुळं भविष्यात ते सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होतील. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत हे नवे अस्त्र रुग्णांना नक्कीच बळ देणारे ठरेल. श्रोतेहो, माणसाला मिळालेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे हास्य. कदाचित या भूतलावरील माणूसच असा एकमेव सजीव असेल की तो जन्मापासून हसणं जाणतो. ते त्याला शिकवावं लागत नाही. बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या युगात आपण हसणं विसरत चाललोय. मात्र याच काळात हास्याचं महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. यंदा येत्या रविवारी 3 मे रोजी हा दिवस साजरा होत आहे. या निमित्तानं हसणं किती गरजेचं आहे त्याचं आपल्या जगण्यातील स्थान समजून घेणं गरजेचं आहे. जगाला योगशास्त्राची देणगी देणाऱ्या भारतीयांसाठी देखील ही अभिमानाची बाब आहे आणि ती म्हणजे जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतातून झाली. 10 मे 1998 रोजी मुंबईमध्ये लाफ्टर योग चळवळीचे संस्थापक डॉक्टर मदन कटारिया यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. मानवी भावनांमध्ये हास्य हे सकारात्मक आहे या विचारातून त्यांनी ही संकल्पना मांडली. आज जगभरातील 105 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहानं साजरा होत आहे. हास्याच्या माध्यमातून जागतिक शांतता हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा आपण एकत्र हसतो तेव्हा आपल्यातील भेद मिटतात आणि एकतेची भावना निर्माण होत असते. हसणं ही केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती मानसिक स्थिती आहे. दैनंदिन जीवनात हास्याचे अनेक फायदे आहेत. आपण आजूबाजूला पाहू शकतो. किती लोकांच्या चेहऱ्यामध्ये सहज, स्वाभाविक, नैसर्गिक हास्य आहे. तुम्हाला हे देखील आढळेल की ही माणसं केवळ आनंदी नाहीत तर ती आपल्या नित्यकामातही तोच खुलेपणा ठेवणारी आढळतील. एक छोटंसं स्मित हास्य 2 अनोळखी व्यक्तींमधील भिंत पाडू शकतं. समाजात वावरताना हसमुख चेहरा असलेल्या व्यक्तीकडे लोक लवकर आकर्षित होतात आणि संवाद साधणं सोपं जातं. तर श्रोतेहो, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हसणं हे किती महत्त्वाचं आहे याविषयी आपल्याला सांगतायत डॉक्टर कालिदास पाटील. मंडळी, म्हटलं तर आनंदाचा पासवर्ड प्रत्येकाचा वेगळा असतो. आपलं जीवन भरभरून जगणं, आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करणं ही एक कलाच आहे. अहो, आपण सगळेच आयुष्यात अनेक समस्या, ताणतणाव, रोजचे कटकट आणि धावपळीत अडकलेलं असतो. पण ह्या सगळ्यात एक छोटीशी गोष्ट सुखावह असते, ती म्हणजे समोरच्याच माणसाला स्माईल देणं. अहो, हसणं ही एक कला आहे. तसं रोजच्या डोक्यातलं व्याप, कटकट, टेन्शन सारं बाजूला टाकणं प्रत्येकाला सहजच जमतं असं नाही. एखादा माणूस आपल्या आयुष्यातलं सगळं दुःख क्षणात विसरतो आणि एका स्माईलनं आपलं आनंदी जीवन पुन्हा जगायला उभं राहतो. हसणं म्हणजे केवळ आनंद व्यक्त करणं नाही, तर ते आपल्या मनासाठी, शरीरासाठी एक नैसर्गिक औषधच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण जेव्हा मनापासून हसतो तेव्हा आपला ताण कमी होतो, मन हलकं होतं आणि आपण अधिकाधिक सकारात्मक विचार करू लागतो. मंडळी, आपल्या हसण्यानं आपले नातेसंबंध मजबूत तर होतातच, पण एखाद्या व्यक्तीशी हसत बोललो तर त्याच्याशीही जवळीक वाढते. आपला संवाद सोपा होतो. मग घरात असो, रोजच्या प्रपंचात किंवा नोकरीच्या ठिकाणी समोरच्या माणसाला कळत न कळत आपण दिलेलं स्माईल त्याचा दिवस आनंदी करू शकतं. आजच्या काळात अनेक लोक ताणतणाव, चिंता आणि नैराश्य यांचा सामना करत आहेत. अशा वेळी हसणं हा एक सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. आपल्या दिवसाची सुरुवात काही माणसं हास्ययोगानं करतात. दिवसातला काही क्षण तरी स्वतःसाठी काढायला तर हवाच. कुटुंबासोबत राहायला हवं, मित्रांसोबत गप्पाही मारायला हव्यात. पण वेळ कुठून आणणार? मंडळी, हसायला तर प्रत्येकालाच येतं, पण हे हसणं आता दुर्मिळ होत चाललंय. आपल्या रोजच्या जगण्यामधला आनंद आपणाला सहजपणाने मिळवता येतो, पण हा आनंद वाढविण्याची कला ही आपणाला आत्मसात करण्यासाठी
जाणीवपूर्वक प्रयत्न तर करायलाच हवा असतो. आपल्या हॅपी हार्मोन्सचं मूळ हे आपल्या शरीरात नाही, तर ते आपल्या मनात, भावनेत, विचारात, दृष्टिकोनात आहे. म्हणून हसता येणारी माणसं ही आपणाला दुर्मिळ असतात. हसायला येतं, पण ते प्रत्येकाचं हसण्याचं कारण वेगळं असू शकतं. एखादा माणूस हसतो तो आतून सुखावल्यानंतर, पण काही माणसं हसतात ते कुणाशी तरी कुचेष्टा करण्यासाठी, निंदानालस्ती करण्यासाठी. पण काहीच माणसं हसतात ती आपल्या आतला आनंद व्यक्त करण्यासाठी. चला, आपण हसायला शिकूया स्वतःच्या आनंद निर्मितीसाठी, स्वतःचं आयुष्य वाढविण्यासाठी. तसं आजपासून पुन्हा हसूया, ते कुणाची तरी कुचेष्टा करण्यासाठी नव्हे, निंदानालस्ती करण्यासाठी नव्हे. एक स्माईल देऊया स्वतःचं आयुष्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि दुसऱ्याला दीर्घायुष्य करण्यासाठी. हसणं ही एक कला जरी असली तरी ती हॅपी हार्मोन्सची म्हणजेच आपल्या आनंदाची असतात. आणि आनंदाचा पासवर्ड आपण स्वतःच निर्माण करायला हवा, तो स्वतःबरोबर इतरांना दीर्घायुष्य करण्यासाठी. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल तितकेच महान आहेत. 1 मे 1960 हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. हा केवळ एका राज्याचा स्थापना दिवस नाही, तर तो एका मोठ्या संघर्षाचा, 106 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि मराठी अस्मितेच्या विजयाचा दिवस आहे. आज 66 वर्षांनंतर मागे वळून पाहताना महाराष्ट्रानं केवळ देशाच्या प्रगतीतच नव्हे, तर जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा जो ठसा उमटवला आहे, तो पाहून प्रत्येक मराठी जणाच्या, महाराष्ट्रातील प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो. महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास अत्यंत भावूक आणि संघर्षमय आहे. स्वातंत्र्यानंतर भाषावर प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली होती. परंतु मुंबईसह महाराष्ट्र मिळावा ही मागणी मान्य होणं सोपं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं संपूर्ण मराठी मनाला एकत्र गुंफलं. आचार्य अत्रे यांच्या तोफेसारख्या धडाडणाऱ्या लेखणीपासून ते शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे अशा लाखो मराठी जणांच्या त्यागाचं फळ म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती. इथल्या शाहिरांनी, कवींनी, लेखकांनी हा लढा जिवंत ठेवला. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या रस्त्यावर आपल्या हक्कासाठी उतरलेल्या जनसमुदायावर झालेल्या गोळीबारात आणि त्यानंतरच्या संघर्षात 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्या पवित्र रक्तानं मुंबईचा आणि महाराष्ट्राचा नकाशा लिहिला गेला. अखेर केंद्र सरकारला जनशक्तीपुढं झुकावंच लागलं. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा झाली. यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मंगल कलश आणून नव्या महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. राज्यनिर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय यात गेल्या 6-6.5 दशकातील महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. महाराष्ट्राचं धोरण कृषी औद्योगिक सर्वसमावेशक असेल असं यशवंतराव यांनी जाहीर केलं. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर महाराष्ट्र हे भारताचं खरे पॉवर हाऊस असले पाहिजे हे त्या दिवशीच जाहीर केले. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. भारताच्या एकूण GDPमध्ये राज्याचा वाटा 15% अधिक असून महाराष्ट्र ही देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल टाकत आहे. मुंबई ही भारताची केवळ आर्थिक राजधानी नसून ती जगातील प्रमुख आर्थिक केंद्रांपैकी एक आहे. शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथं आहे. देशाची आर्थिक नाडी महाराष्ट्राच्या हातात आहे. देशात सर्वाधिक कर देणारे महाराष्ट्र आहे. औद्योगिक उत्पादनातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणुकीत आजही महाराष्ट्र अग्रभागी आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीची मानचिन्ह आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये दडलेली आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
याने मुंबई आणि नागपूरमधील अंतर कमी करून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला जणू संजीवनी दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू आणि कोस्टल रोड यांसारख्या अवाढव्य प्रकल्पांनी दळणवळणाची नवी परिमाणं प्रस्थापित केली. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदरासारखे आगामी प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक व्यापार नकाशावर सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवतील. पुण्याचे ऑटोमोबाईल आणि IT हब, छत्रपती संभाजीनगरचे ऑरिक सिटी आणि नागपूरचे मिहान प्रकल्प हे राज्याच्या विकेंद्रित विकासाची उत्तम उदाहरणं आहेत. शेती आणि सहकार हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसायानं ग्रामीण भागात समृद्धी आणली. नाशिकची द्राक्ष, जळगावची केळी, हापूस आंबा, जागतिक बाजारपेठ गाजवणारी सांगलीची हळद यामुळं महाराष्ट्र हे कृषी निर्यातीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनानं विदर्भ, मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला आहे. राज्याने तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची कास कधीच सोडली नाही. म्हणूनच आज फिनटेक, ई-कॉमर्स आणि स्टार्टअपच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख ही एक प्रगतिशील आणि सहिष्णू समाज अशी आहे. अजंठा वेरूळची लेणी, कोकणचा निळाशार समुद्र आणि सह्याद्रीचे अभेद्य गडकिल्ले पाहायला जगभरातून पर्यटक येतात. पण या भौतिक प्रगतीपेक्षाही महाराष्ट्राची मोठी श्रीमंती म्हणजे इथली संस्कृती आणि माणुसकी. साता समुद्रापार गेलेला मराठी माणूस आजही दिवाळीचा फराळ आणि वारीची परंपरा तितक्याच श्रद्धेनं जपतो. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्र पुढे नेणारा आहे. महाराष्ट्राची ओळख ही केवळ त्यांच्या संघर्षात नाही तर त्यांच्या समृद्ध प्रतीकांमध्येही आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताला अधिकृत राज्यगीताचा दर्जा मिळाल्यामुळं या मातीचा स्वाभिमान अधिकच उंचावला. राजा बढे यांचे शब्द, शाहीर साबळे यांची ती गर्जना आजही अंगावर शहारे आणते. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये गुंजणारा हा आवाज महाराष्ट्राच्या अजेय शक्तीचं प्रतीक आहे. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल हा जसा शांत आणि संयमी तसाच लोकसंस्कृतीचा वारसाही अथांग आहे. ज्ञानेश्वर तुकारामांची ही संतांची भूमी आणि छत्रपती शिवरायांच्या वीरांची भूमी आजही जगाला नीती आणि शौर्याचा धडा शिकवते. आज महाराष्ट्र दिनानिमित्तानं आपण हे विसरता कामा नये की हे वैभव आपल्याला एका मोठ्या त्यागातून मिळालं आहे. प्रगतीच्या शिखरावर असतानाही आपल्याला आपल्या मातीशी आणि मराठी भाषेशी असलेलं नातं अधिक घट्ट करायचं आहे. ज्या हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून छातीवर गोळ्या झेलल्या, त्यांच्या स्वप्नातील आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत महाराष्ट्र घडवणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. जात धर्माच्या भेदाभेदाला महाराष्ट्रात थारा नाही. हे राज्य अखंड भारताचे मस्तक आहे. इथूनच आपल्याला या देशाला दिशा द्यायची आहे. याच मातीतील डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे. हाच आपला वारसा आहे. बरायत श्रोते हो, प्रभातीचे रंग या कार्यक्रमात मला धनश्री केरीपाळीला रजा द्या. नमस्कार. माहिती, घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन होतं धनश्री केरीपाळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.